यानंतर आपण जातोय जालन्यामध्ये, कारण बीड प्रकरणी जालन्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाली आहे। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक देखील सहभागी झाले। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी या मोर्चामार्फत केली जाते। या मोर्चात मनोज जरांगे आणि देशमुख कुटुंब देखील सहभागी झाला आहे। महिलांचा देखील मोठा सहभाग बघायला मिळतोय। तर हे सगळे हातामध्ये फ्लेक्स घेऊन मोर्चे करू आता या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि संतोष देशमुख यांना संरक्षण खरतर कुटुंबियांना देण्याची मागणी हे सगळे मोर्चेकरू करतात। शिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील भूमिका या सगळ्या मोर्चेकरूंची आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। तब्बल 1 महिना पूर्ण झालेला आहे। 1 महिना पूर्ण झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की जालन्यातून आता इथं सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठे मराठा आंदोलक या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले। देशमुख कुटुंब संपूर्णपणे या मोर्चात सहभागी झालेले। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत धनंजय दादा आहेत की दादा मला काय सांगाल की आज 1 महिना पूर्ण झालेला आहे, या मोर्चात तुम्ही सहभागी झालेला आहे, काय तुमची मागणी असणार आहे? माझी मागणी आहे की माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण झाला पाहिजे की आरोपीला कुठेही कुणी जवळीक न करता त्या आरोपीला या महाराष्ट्रामध्ये कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येते आणि कुठलंही त्यांचं समर्थन करण्यात येत नाही, हे उदाहरण समोर यायला पाहिजे। मला काय सांगाल की आता जरांगे पाटील यांनी बोलताना असा आरोप केलेला आहे की धनंजय मुंडे यांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत, नेमके काय कशा प्रकारच्या तुम्हाला धमक्या आलेल्या? CID ऑफिसला ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस बालाजी तांदळे नावाचा कार्यकर्ता होता, त्याची जी वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि वर्तणूक अतिशय चुकीची होती। त्यामुळे दादांनी काल बी भूमिका स्पष्ट केलेली आहे की वेळोवेळी ह्यांना सगळ्यांना सांगावं लागेल कसं वागायचं, त्यामुळे पुढचं काही घडणार नाही यासाठी दादांनी भूमिका घेतली होती आणि ते योग्य आहे। मला काय सांगाल की आता तुमची काय मागणी असणार आहे? तुम्हाला धमक्या पण येत आहेत, यातच आता काही OBC नेत्यांकडून या ठिकाणी जातीय समीकरण या संपूर्ण प्रकरणाला दिलं जात आहे। काय कशा दृष्टिकोनातून तुम्ही या संपूर्ण घटनेकडे आता बघता? ज्यांना न्याय द्यायचा आहे देशमुख कुटुंबाला ते कुणीही राजकारण करत नाही आणि ज्यांना समर्थन करायचं नाही ते लोक राजकारण करत असतील तर त्यांनी राजकारण थांबवावं, कारण सगळ्या 18 पगड जाती आहेत। जे समाज आहे ते न्यायाच्या भूमिकेत आहे। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांची भूमिका एकच आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। मला काय सांगाल की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा आता मागणी होऊ लागलेली आहे। धनंजय मुंडे जर मंत्री असले तर कुठंतरी दबाव येण्याची शक्यता आहे? त्या तपासात जे अधिकारी नेमलेले आहेत आणि जो तपास सगळा चाललाय गृह खात्याकडून, तर मुख्यमंत्र्यांनी ते ठरवायची गोष्ट आहे, त्यांनी ते ठरवावं। त्यांना जे काही सोयीचं वाटतंय, जे काही अडचण वाटते ते त्यांनी पूर्ण करावं।